लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका या गावातील मातंग समाजातील अनुष्का किरण पाटोळे या जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे। या गंभीर घटनेबद्दल मातंग समाज कृती समितीचे राज्याचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार व शिष्टमंडळाने औसा तालुक्यातील टाका या गावात जाऊन संशयास्पद मृत्यू झालेल्या अनुष्का पाटोळेच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। अनुष्का पाटोळे हिची आत्महत्या नसून त्या शाळेतील सिस्टीमने तिचाच खून केला आहे अशी भूमिका प्रसिद्ध माध्यमांसमोर युवराज पवार यांनी मांडली। तर पंढरपूर तालुक्यातील सामाजिक संघटनांनी या घटनेतील दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा व अनुष्काला न्याय मिळवून द्यावा यासाठी शासनाकडे निवेदनाच्या प्रती सादर केल्या आहेत। या निवेदनामध्ये नवोदय विद्यालयाचे प्राचार्य, संबंधित शिक्षक शिक्षिका यांच्यावर खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच अनुष्काचा छळ कोणी केला याचा योग्य तो तपास करावा, संबंधित शिक्षक शिक्षिका यांचे मोबाईल कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात यावेत, संबंधित दोषीवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अनुष्काच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या। शासनाने या घटनेकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यास सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मोजे टाका या गावी राहणारी 12 वर्षीय अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीचा लातूर येथील नवोदय विद्यालयामध्ये जो निर्घृण अमानुषपणे खून करण्यात आला, ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे। खरं तर विद्यार्थ्याला शिक्षण हाच त्याचा धर्म असतो आणि विद्यार्थी हीच त्याची जात असते, परंतु इथल्या शिक्षण व्यवस्थेतील जातीयवादी मानसिकतेच्या रूपानं अनुष्का पाटोळेचा बळी घेण्यात आलेला आहे आणि याला लातूर जिल्ह्याचं प्रशासन फार मोठं जबाबदार आहे। एवढी मोठी घटना घडलेली असताना देखील अनुष्काचा मृतदेह 30 तासानंतर त्याचं शवविच्छेदन होतं आहे, याचं नेमकं कारण काय? त्याचबरोबर खुनाचा गुन्हा दाखल करण्याकरता पोलीस प्रशासन 2 दिवसानंतर गुन्हा दाखल करतोय। तत्पूर्वी या घटनेतील आरोपी जे आहेत, यामधील जे प्रमुख आरोपी हे या शाळेतून काही आरोपीची या ठिकाणी बदली करण्यात आलेली आहे आणि ज्या प्रमुख घटना आहेत त्याचा सखोलपणे तपास करण्यात आलेला नाही, म्हणून अनुष्काच्या मृत्यू प्रकरणाची SIT चौकशी होणे याची मागणी आम्ही मातंग समाज कृती समितीच्या वतीनं येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहोत। त्याहीपेक्षा अत्यंत भयानक आणि मानवतावादी म्हणण्यापेक्षा मानवतेला काळिमा फासणारी जी घटना घडलेली आहे, या घटनेच्या सर्व प्रशासनामध्ये, प्रसारित माध्यमामध्ये, समाज माध्यमामध्ये बातम्या प्रसारित होऊन देखील महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या राज्याध्यक्ष या ठिकाणी फिरकल्या देखील नाही आहेत, म्हणजेच या घटनेचं त्यांना कोणतंच गांभीर्य नाही असं त्यांच्या एकंदरीत त्या घटनेची दखल घेण्यावरून दिसून येतं। तसेच या घटनेचे जे काय पडसाद आहेत ते पडसाद आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर उमटत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संबंधित तिथले राजकीय खासदार, प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी हे या घटनेवर एक शब्द देखील बोलायला तयार नाही आहेत। म्हणजेच यांची मेली किंवा यांच्या कुठल्या मुलीला जर काय धक्का लागला तर ती निर्भया आणि आमच्या मागासवर्गीय बहुजनातील मुलगी जर मेली तर त्याचं त्यांना काय देणं घेणं नाही आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल। तर या संपूर्ण घटनेचा या ठिकाणी संपूर्ण बहुजन समाजातून निदर्शनाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला जात आहे। तरी या संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं, या घडलेल्या भयानक आणि अमानवी घटनेच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या जबाबदार गृहमंत्र्यांनं जाणीवपूर्वक या ठिकाणी लक्ष देऊन, जातीनं लक्ष देऊन ही घटना, नेमके या घटनेच्या मागचे मुख्य सूत्रधार, या घटनेतील खरे आरोपी आणि या घटनेच्या निमित्तानं जे जातीय द्वेष पसरवला जात आहे याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करून त्या अनुष्काच्या आईवडिलांसह
संपूर्ण या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही समाजाच्या वतीनं मागणी करत आहोत.